प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मूल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळानं आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकानं किल्ल्याची सखोल पाहणी केली। या पथकानं धर्मकोठी, सज्जाकोठी, अंबरखाना, 3 दरवाजा या महत्त्वपूर्ण ठिकाणांसह विविध ऐतिहासिक खुणांना भेटी दिल्या आणि किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली। या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ हेवांग ली, अतिरिक्त महानिर्देशक जान्हवी शर्मा, महाराष्ट्र शासन पुरातत्व विभागाचे संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहणे, डॉक्टर शुभा मुजुमदार यांचा समावेश होता। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली। तसंच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घेतलेले निर्णय, सुरू असलेली कार्यवाही आणि पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती दिली। यावेळी स्थानिक नागरिकांनी पन्हाळा संवर्धनासाठी स्वच्छता आणि प्रशासनानं दिलेल्या सूचनांबाबत सहाय्य केलं असून यापुढेही करणार असल्याचं सांगितलं। भेटीदरम्यान शिष्टमंडळानं स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, मुख्याधिकारी चेतन माळी आदींनी या चर्चेत सहभाग घेतला। पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांशी आणि स्थानिक नागरिकांशीही या पथकानं संवाद साधला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसाशी जोडलेल्या 12 निवडक किल्ल्यांपैकी महत्त्वाच्या असलेल्या या पन्हाळा किल्ल्याला जागतिक वारसा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होतीये।